गुरुदैव दत्त. कठीण प्रश्न विचारून त्यांची उत्तरही तुम्हीच सांगता. श्री गुरुचरित्राच्या 41व्या अध्यायात असलेला प्रसंग श्री नरसिंह सरस्वती दत्त प्रभूंच्या अनंत करुणेचं अद्वितीय उदाहरण आहे. भक्तांच्या कल्याणासाठी कठोर परीक्षा घेताना त्या परीक्षेच्या प्रत्येक पायरीवर अदृश्य रूपानं रक्षणही तेच करतात. भर पावसात रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात भीमा अमरजा संगमावरून गणगापूर गावात सायनदेवांसारख्या एकनिष्ठ भक्ताला श्री प्रभूंनी शेकण्यासाठी अग्नी घेऊन येण्याचा आदेश दिला. हा आदेश म्हणजे सायनदेवांचा निश्चय, धैर्य आणि श्रद्धेची कठीण परीक्षा होती. कोणतीही शंका न बाळगता रात्रीचा मुसळधार पाऊस, चिखलानं भरलेला मार्ग, अशा प्रतिकूल परिस्थितीत श्री प्रभूचरणी समर्पित मनानं सायनदेव अग्नी आणण्यासाठी निघाले. या कठोर परीक्षेमागे श्री नरसिंह सरस्वती दत्त प्रभूंची करुणा स्पष्ट होते. कारण त्या निर्जन रात्री घाबरू नये आणि कुठलीही बाधा होऊ नये म्हणून त्यांनी 2 विशाल सर्प सायनदेवांच्या रक्षणासाठी पाठवले. दिसत नसले तरीही मागे पुढे आजूबाजूला सर्वत्र श्री प्रभू असतातच याचा हा दैवी अनुभव होता. परीक्षा घेणारा शिक्षक कठीण प्रश्न विचारून नंतर त्याचीच उत्तरं विद्यार्थ्याच्या कानात हळूच सांगतो. अशीच दैवी लीला श्री नरसिंह सरस्वती दत्त प्रभूंनी सायनदेवांसाठी केली. भक्ताच्या मनोबलाची कसोटी घेऊन त्याला बळ देणं हीच त्यांची करुणामयी परंपरा. सायनदेवांचा दृढनिश्चय, श्री प्रभूंचं दैवी संरक्षण आणि देव आणि भक्ताचं अविचल नातं यातून उलगडतं. गुरुदैव दत्त.